नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधील येणारे भाग अतिशय रंजक ठरणार आहेत. शालिनी पावनीला एक औषधाची डबी देते. पावनी त्यावर विचारते की हे काय आहे. त्यावर शालिनी म्हणते की हे असं औषध आहे की जे आदिराजच्या आयुष्यामधून नित्याला कायमचं बाहेर काढून टाकेल. त्यावर पावनी खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती सर्वांसाठी चहा बनवते व नित्याच्या चहामध्ये ती ते औषध मिक्स करते. तो चहाचा कप घेऊन ती नित्याकडे जाते व नित्याला तो चहा देते. त्यावर नित्या कोणताही मनामध्ये शंका कुशंका न घेता तो चहा पिते आणि त्यानंतर त्या औषधाचा परिणाम दिसायला सुरुवात होते. चहा पिल्यानंतर नित्या एकदम स्तब्ध होते आणि जणू काही तिला कोणी हिप्नोटाईज केलेलं आहे. आता खरंच तिच्यावरती औषधाचा परिणाम झाला आहे का हे पाहण्यासाठी पावनी तिला म्हणते की मला या चहाच्या कपाचा रंग अजिबात आवडलेला नाही. तू तो चहाचा कप फेकून दे. आणि त्यावर क्षणाचाही विलंब न करता नित्या तो चहाचा कप खाली फेकून देते. हे पाहिल्यानंतर मात्र पावनीला खूप आनंद होतो आणि त्यानंतर ती लगेचच शालिनीला फोन करते आणि फोन केल्यानंतर ती म्हणते की मालकीनबाई, तुम्ही तर एकदम जालिमच औषध दिलं आहे. हे औषध घेतल्यानंतर नित्या माझ्या तालावरच नाचायला लागली आहे. आणि पावनी खूप खुश होते. हे ऐकून शालिनीला देखील खूप आनंद होतो व आश्चर्य देखील वाटतं की आपण दिलेलं औषध आता काम करू लागलं आहे. या सर्व प्रकाराबद्दल आदिराजला मात्र काहीही कल्पना नाही आहे. जेव्हा तो नित्याची ही अवस्था पाहिल त्यावेळेस तो तिला कसं यातून बाहेर काढणार आहे आणि नित्याच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे हे त्याला समजेल का? असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.